हॅलो नमस्कार. मी प्रिया चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर आजचा थंबनेल बघून तुम्हाला समजलं जसं की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर आज मी तुम्हाला माझं मंगळसूत्र कलेक्शनबद्दल तुम्हाला सांगणार आहे आणि माझ्या सर्व काही ज्या डिझाईन्स आहेत त्या मी तुम्हाला शेअर करणार आहे, दाखवणार आहे कसे मंगळसूत्र आहे माझ्याकडे. आणि माझ्याकडे काही गोल्डचे पण आहे, गोल्डचे पण मी तुम्हाला दाखवणार. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि प्लीज माझं जर मंगळसूत्र कलेक्शन तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा काही असं वाटलं. तर मी माझं मंगळसूत्र कलेक्शन दाखवते. तर फर्स्ट आहे हे जी काळ्या मुलीची पूर्ण पोट आहे आणि सेट पॅन्डेंट आहे, खूप सुंदर पॅन्डेंट आहे. तर हे मंगळसूत्र मला माझ्या मिस्टरांनी जेव्हा पंढरपूरला ड्युटीसाठी गेलेले ते तिथून हे मला घेऊन आलेले, हे पंढरपूरमधून आणलेलं आहे. हे बघा, हे आपण काठपदर साडी किंवा असं इलिकल टाईप म्हणजे असं कॉटनच्या साड्यांवरती ना सिंगल घातलं की खूप छान लुक येतो. बघा, अशी मला वाटते 5 ते 7 पोत आहेत अशी काळ्या मुलीची आणि हे असं सुंदर पॅन्डेंट आहे. खूप छान दिसतं हे सिंगल फक्त मंगळसूत्र घातलं कॉटनच्या किंवा काठपदर साडीला हे खूप सुंदर दिसतं. हे एक आहे. दुसरं आहे माझ्याकडे वाटी मंगळसूत्र, जे प्रत्येक स्त्रीकडे असते. हे इमिटेशन ज्वेलरीमध्ये आहे. हे मी जेव्हा मुंबईत राहत होती तेव्हा भाईंदरमध्ये घेतलेलं होतं. तिथे एक लोकल शॉप आहे बॉम्बे मार्केटला, भाईंदर वेस्टला बॉम्बे मार्केटला खूप अशी ज्वेलरीची शॉप आहे. तर तिथून मी हे घेतलेलं आहे. तर हे बघा, अशा 2 वाट्या आहेत आणि खूप सुंदर अशी नाजूक पट्टी आहे. बघू शकता, मी घातल्यावर एवढा क्यूट लुक येतो. मला माझं फेवरेट मंगळसूत्र, मी कोणतीही साडी असू दे कसं असू दे पण मंगळसूत्र मी घालते आणि खूप सुंदर लुक येतो. हे वालं मंगळसूत्र आहे ना, तुम्ही आपल्या डेली वेअरला पण यूज करू शकता. खूप म्हणजे असं स्मार्ट लुक येतो आणि काठपदरच्या साडीवर पण खूप छान दिसतं. तुम्हाला जर आवडले असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि असंच तुम्ही जर दुकानात गेला हवं असेल तर तुम्हाला सेम मंगळसूत्र भेटेल. हे एक पॅन्डेंट आहे. हे माझे आहे ना दुसऱ्या एका मंगळसूत्राच्या सेटवर आहे ना, हे फ्री मिळालेलं पॅन्डेंट आहे. जर मी ह्याला वरतून अशी काळ्या मण्याची जरी लाईन लावली तर हे एक सुंदर मंगळसूत्र तयार होईल. हे जे मंगळसूत्र आहे नथ मंगळसूत्र सॉरी, तर हे मंगळसूत्राच्या मध्ये मी तर खूप क्रेज आलेली. हे मंगळसूत्र आपण खणाच्या साडीवर, काठपदर साडीवर किंवा कॉटनच्या साडीवर हे घालू शकतो आणि हे खूप पारंपरिक असा लुक देणार आहे मंगळसूत्र. त्याच्यावर नथीचे असे मोत्याचे कानातले सुद्धा आता मिळत आहे. तर हे मी विकत घेतलं नव्हतं, हे मी बनवून घेतलेलं. तर माझ्याकडे अशी 2 ते 3 नथ होत्या. म्हटलं आता 2 ते 3 नथ तर आपण वापरत नाही, तर एक नथ मी वापरायला ठेवलेली अशी मोत्याची आणि एक नथ माझी थोडीशी अशी तुटलेली, त्याच्यामुळे ते काही म्हणजे असं वापरण्याच्या ह्याचीच नव्हती. आणि ही एक होती. तर मी या नथीचं असं मंगळसूत्र गाठवून घेतले. जे मंगळसूत्र गाठवतात ना त्यांच्याकडून हे गाठवून घेतलेलं आहे मंगळसूत्र. तर तुम्हीसुद्धा असं मंगळसूत्र गाठवून घेऊ शकता. तेव्हा ही क्रेज आलेली आणि मी आय थिंक मी भाईंदरमध्येच गाठवलेलं आहे. जेव्हा मी मुंबईत राहत होती ना तेव्हा हे भाईंदरमध्ये गाठवून घेतले. मी त्यांना अशी डिझाईन दाखवली आणि की मला असं सेम मंगळसूत्र गाठवून आहे. तर त्यांनी मला हे नथीचं असं मंगळसूत्र गाठवून दिलं. ते हे बघा, ते मागे तुम्हाला तार अशी फोल्ड केलेली खरी गाठवून घेतलेलं, खूप छान आहे. हे पण तर हे एक आहे माझ्याकडे. हे मंगळसूत्र आहे ना, तुम्ही जे एखादी साडी वगैरे ड्रेसवरसुद्धा चालतं. हे अनारकली किंवा असं फ्लोरल ड्रेस असतात त्याच्यावरती चालून जातं. हे असं डायमंडचं आहे आणि हे मंगळसूत्र आहे ना, आपल्या ज्या डायमंड वर्क केलेल्या साड्या असतात किंवा असे बॉर्डरला असे डायमंड पॅचेस असतात तशा प्रकारच्या साड्यांवरती ते खूप सुंदर दिसतं आणि एक सिम्पल स्टायलिश होतं. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. तर हे फक्त इथंपर्यंत येतं, 18 इंच आहे. आय थिंक ते 18 इंचपर्यंत आहे. तर खूप छान आहे ते.
मी तुम्हाला बाजूला या सगळ्या मंगळसूत्रांचे फोटो देत जाईल. म्हणजे तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही तसं गाठून घेऊ शकता किंवा दुकानात जाऊन तसं सेम मागू सुद्धा शकता. तर अजून एक हे डायमंड म्हणून, हे सुद्धा आपण डायमंड वर्क साड्या किंवा रेग्युलर आपण जॉर्जेटची साड्या घालतो त्याच्या थोड्या थोड्या अशा टिकली वर्क असतात ना, त्याच्यावर हे मॅच होऊन जातं. हे पण खूप स्टाईलिश लुक देतं आणि मॉडर्न आहे. ते सिंगल जरी म्हटलं तरी खूप छान लुक देतं. अशी डायमंडची अशी पट्टी आहे. अजून एक आहे मंगळसूत्र. तर हे आहे वाटी मंगळसूत्र, म्हणजे पट्टीवाल्यामध्येच आहे पण हे जरा मोठं आहे. ही अशी ह्याची पट्टी आहे ना, ही अशी जाड म्हणजे ही वाटी मंगळसूत्रामध्येच आहे. हे पण इमिटेशन आहे. याचे मगाशी मी तुम्हाला पॅन्डंट दाखवलं, तर त्याच्यावरती ते फ्री मिळालेलं आहे. तर हे बघा, हे असे आहे. हे जे म्हणजे आगरी कोळी लोक घालतात ना, जे मराठवाडा साईडला, तशापैकी आहे मी. म्हणजे मी पहिल्यापासून भाईंदरमध्ये राहिलेली आहे आणि तिथे कसं जास्त करून आगरी कोळी लोक आहेत. तर मी लहानाची मोठी तिथेच झाले त्यांना बघून. म्हणजे त्यांनी असं लग्न वगैरे त्यांचं काहीतरी कार्यक्रम समारंभ असला तिथे लोक असे मंगळसूत्र घालतात, असे पट्टीवाले. हे बारीकच आहेत त्यापैकी. त्यांची पट्टी अशी क्रोडमध्ये असते आणि खूप जाड असते आणि त्याचं सोन्यामध्ये असतं ते ऐकून. म्हणजे मी बघून म्हणजे आश्चर्यचकित होऊ शकतो आपण की एवढं सोन्यामध्ये कसं तर ते लोक करतात असे. तर मला ते आवड होती पहिल्यापासूनच. तिथे राहिलं आहे त्याच्यामुळे त्यांचं कल्चर जास्त असं मला आवडतं. लहानाची गोष्टी मी तिथे झाले तर मला असं हवं होतं. तर आपलं तर जेव्हा गोडचं होईल तेव्हा होईल, मी करेनच. पण तोपर्यंत मी हे घेतलेलं आहे, मला हे आवडतं. तर हे मंगळसूत्र आपण काठपदराच्या साडीवर असं जे आपली दिवाळी, वटपौर्णिमा अशासारखे जे सण असतात ना, तर त्या टाईमला एक परफेक्ट लुक देतं. आणि हे बघा किती सुंदर आहे. नुसतं हे मंगळसूत्र आणि एक मिनी मंगळसूत्र घातलं ना तर पूर्ण असं गळा भरून दिसतो किंवा असं वाटतं की किती मी ज्वेलरी घातली आणि पूर्ण आपल्याला असं गळा भरून घातलं या मंगळसूत्राने. तर खूप छान मंगळसूत्र आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर स्क्रीनशॉट घेऊया किंवा फोटो मी बाजूला देईल. बरोबर. अजून एक पट्टीवाल्यामध्ये मला आवडतात पट्टीवाले. हे मंगळसूत्र हे माझ्या मम्मीचं, म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर घेतलेलं आहे मी. माझी अशी इच्छा आहे की मी पुढे जाऊन जरी माझ्याकडून पैसे वगैरे आले तर मी असं सेम डिझाईनचं करणार आहे. कारण की एवढं मला आवडतं नाही मंगळसूत्र, खूप आवडतं. हे माझ्या मम्मीचं मंगळसूत्र आहे. म्हणजे मी लग्नाच्या अगोदरपासून हे बघत आले मम्मीच्याकडे. तर मी हे मागून घेतलं तिच्याकडून. पण ह्याची जी क्वालिटी एवढी भारी आहे ना, एवढ्या वर्ष यूज करून पण ह्याची शाईन अजून गेलेली नाही आहे. बरोबर. तर असं मंगळसूत्र मला गोल्डमध्ये करायचं आहे. तर आय विश करेन कधीतरी. हे पण मंगळसूत्र आहे ना, आपण काठपदरच्या साडीवर किंवा ज्या अशा कॉटनच्या साड्या असतात आणि अशा गोल्डनमध्ये बॉर्डर असतात ना, त्या साड्यांना हे परफेक्ट मॅच होतं. तर हे आय थिंक आहे ना 36 इंचपर्यंत असणार आहे. असं खूप सुंदर लुक देतं. माझं एवढं फेवरेट आहे ना की हे मी मंगळसूत्र खूप जपून ठेवते आणि मला आवडते खूप. म्हणजे छान दिसतं असं गळ्यात घातलं. तर हे एक मंगळसूत्र आहे. तर हे एक मंगळसूत्र आहे माझ्याकडे. तर हे मंगळसूत्र आहे ना, ह्याच्यावर छान मोराची डिझाईन आहे. तर हे मंगळसूत्र मी आमच्या गावी जेव्हा गेले होते तेव्हा तिथली जत्रा होती आणि त्या जत्रेमध्ये माझ्या काकाच्या मुलीने मला हे घेऊन दिलेलं. हे ते मंगळसूत्र आहे, मोराची डिझाईन आहे आणि ह्याच्यावर सेम असेच टॉप्स आहेत, असे छोटे छोटे सेम डिझाईन आहे. फक्त टॉप्स आहेत ह्याच्यावर, कानातले पण नाही. तर मला तिने हे घेऊन दिलेलं जत्रेमध्ये. तर ह्याची उंची 38 इंचपर्यंत असणार आहे. तर हे एक मंगळसूत्र आहे. तर हे झाले इमिटेशन ज्वेलरीमध्ये. आणि हे मंगळसूत्र आहे ना, तुम्ही ज्या साड्यांमध्ये असे मिक्स कलर असतात म्हणजे रेड, ग्रीन किंवा ते असतं ना बांधणी टाईपमध्ये,
त्या साड्यांवर पण परफेक्ट होतं हे. आणि काठपदराच्या साडीवर सुद्धा तुम्ही हे परफेक्ट यूज करू शकता, खूप छान दिसतं. आता हे मी ह्या साडीवर घातले कॉटनचे, पण सूट होतं, हे पण छान दिसतं. तर आहे हे एक मंगळसूत्र. तर हे झाले इमिटेशन ज्वेलरीमध्ये माझे मंगळसूत्र कलेक्शन. आणि आता मी सोन्यामध्ये पण थोडी म्हणजे छोटी गुंतवणूक करून ठेवली. म्हणजे माझ्याकडे जेव्हा पैसे येईल तेव्हा मी 1 महिने 2 महिने असं घेऊन आहे ना, मी छोटे मंगळसूत्र करून घेतले. कारण की ते यूज पण करता येते डेली वेअरला, किंवा म्हणजे पैसे वाचवण्यासाठी मी ते आयडिया अशी केली. तर थोडे पैसे म्हणून मी गोल्डमध्ये पण इन्व्हेस्ट केलं. मी तुम्हाला दाखवते माझं गोल्ड मंगळसूत्र कलेक्शन. तर हे काही एवढं खास नाही, पण हे काय झालं माहिती का, हे मंगळसूत्र मी एका क्रिएटरच्या गळ्यात दिलेलं. तिचं नाव आय थिंक कोमल काहीतरी आहे. तर तिचं हे गोल्डमध्ये होतं आणि इथून असं एक साईड येलो कलरची मनी गोल्ड बीड्स आणि एक साईड असं ब्लॅक मनी असं होतं. तर मी ते बघून गाठवलं, पण मला हे सूट झालं नाही. तर माझ्याकडे गोल्ड्स मनी होते आणि हा मनी आहे, हे माझा मनी जुना होता, हे 2 मनी. तर मी अशी सिंगलच होती आणि अशी कोट आहे ना, अशी दोन्ही साईडला करून घेतलेली होती. पण काय झालं, मला ती डिझाईन आवडली आणि मी मूर्खपणा केला. तर ते बघून मी करायला गेले आणि ते त्यांना म्हटलं की असं मला पिवळ्या कलरमध्ये मनी घालून द्या आणि एक साईड ब्लॅक करून. तर हे असं झाले, पण हे दिसायला खूप ऑड वाटतं, म्हणजे सूट नाही होतं नाही सूट होतं आणि मला नाही आवडलं ते गाठवेपर्यंत मला ते काय वाटलं नाही. पण गाठवून झालं मला अजिबात आवडलं नाही, घालून बघितलं. तर हे एक आहे माझ्याकडे. पण आता थोड्या दिवसांनी मी ही साईड काढून तिथे हे ब्लॅक कलरचे जसे बीड घालून हे असं मंगळसूत्र तयार केलं. हा एक मनी आहे आणि बाजूला छोटे 2 गोल्डनचे मनी. हे गोल्डमध्ये आहे. हे एक आहे माझ्याकडे, हे सुद्धा मी गाठवून घेतलेलं आहे. तर हे असं गणपती बाप्पांचं पॅन्डेंट आहे. गणपती बाप्पांचं एक छोटंसं पॅन्डेंट आहे आणि हे असे मध्ये गोल्डन बीड्स घालून काळे पिवळे मणी आणि ते मध्ये असे डिस्को मणी असतात त्यांच्याकडे. तर असं गाठवून घेतलं मी, डेली यूजसाठी घेतले. ते पॅन्डेंट आहे ते गोल्डमध्ये आहे माझं, पॅन्डेंट गोल्डमध्ये आहे आणि हे जे आहे ते म्हणजे आपले नॉर्मल मनी आहे ते. तर हे एक आहे. आणि माझं मिनी मंगळसूत्र सुद्धा आहे, हे गोल्डमध्ये. हे एक आहे, हे अशी चेन आहे, मध्ये मनी आणि 2 वाटा. हे एक मंगळसूत्र आहे माझ्याकडे. तर हे मंगळसूत्र आपण डेली यूजला पण वापरू शकतो. आणि हे कसं, हे प्रत्येक स्त्रीकडे आता मला वाटतं ही डिझाईन सगळ्या स्त्रियांकडे असणारच आहे, सगळ्यांकडे आहे. पण हे मेन ह्याचं कारण आहे, ह्या ज्या वाट्या आहेत ना, ह्या वाट्या मी कोरोनाच्या टायमाला जी थोडीफार सेविंग केलेली, म्हणजे आय थिंक 5,000 काहीतरी झाले मी. आणि माझा विचार चालू होता की ते 5,000 कुठे इन्व्हेस्ट करायचे, काय करायचे. तर मी काय केलं, 5,000 मम्मीला आमच्या दिले आणि मुंबईला होती तेव्हा मम्मी आणि मी सांगलीत होती. तर मम्मीकडे दिले. मम्मीने त्याच 2,000 एक्स्ट्रा घालून ह्या 7,000च्या त्या टायमाला वाट्या घेतलेल्या. हे असे एवढ्याच वाट्यात इथे 4 मणी आणि 2 वाट्या असं. आणि हे वाट्या वेगळ्या आहेत. आणि नंतर ना माझं अगोदर मंगळसूत्र होतं ना, ते जान्हवीचं होतं, ते 3 लेअरवालं असतं ना जान्हवी मंगळसूत्र, ते होतं. तर ते KDMमध्ये होतं म्हणून मी ते मोडलं, म्हणजे आणि थोडे व नंतरला तेच मोडून त्यामध्ये ही चैन घेतली. आणि हे वाट्या ज्या मी घेतलेल्या माझ्या सेविंगमध्ये, त्या वाट्या मी याला फक्त जॉईन केल्या, फक्त ही चैन नंतर एक्स्ट्रा घेतली. तर हे असं मिनी मंगळसूत्र माझं तयार झालं. डेली यूजसाठी पण छान आहे, पण मी डेली यूजला नाही वापरत जास्त. तर अजून एक मिनी मंगळसूत्र आहे, ते हे आहे 1 मनीचा, फक्त ह्यात 1 मनी.
हा मनी मी दिवाळीमध्ये घेतलेला. माझ्याकडे थोडीफार सेविंग झालेली तेव्हासुद्धा आणि पाडवा होता. तर पाडव्याला मिस्टरांनी मी म्हटलं मला ड्रेस वगैरे काय नको, कपडे आहेत वापर तर होत नाही, मला थोडे बहुत पैसे त्यांनी दिलेले. तर ते पैसे मी जाऊन हा मनी घेऊन आले. ते एकच मनी आहे असं गोल्ड हा मनी. आणि त्याचं काळे पिवळे मनीचे पोट गाठवून घेतलं. ते डेली यूजला होतं, तर डेली यूजला मी हे वापरते. ते एक आहे. आणि एक मोठा मंगळसूत्र आहे, हे सुद्धा मी माझ्या मर्जीने गाठवून घेतलेलं आहे. तर म्हणजे जास्त करून असं कोण गाठवत नाही. ते म्हणजे गावी कसं इकडून दोन असे लेअरमध्ये गाठवून घेतात म्हणून, तसं मी गाठवून नाही घेतलं. माझी अक्कल पाझरली आणि मी मुंबईत ते असं मंगळसूत्र गाठवलं. ते पण गोल्डमध्येच आहे. तर हे असं पॅन्डेंट आहे, 5-5 लाईनची पोत, मध्ये एक 2-2 मणी गोल्डचे आणि अशी पोत. तर हे लॉंग मंगळसूत्र आहे माझ्याकडे, हे गोल्डमध्ये. तर हे एक मंगळसूत्र. तर एवढेच माझ्याकडे मंगळसूत्र कलेक्शन आहे. संपले हे बघा, समोर मंगळसूत्र माझ्याकडे. तर मी माझे गोल्डचे कलेक्शन आणि माझे इमिटेशन ज्वेलरीमधले मंगळसूत्राचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं आणि आवडलं असलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला. लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करा. तर जर तुम्हाला माझ्या या मंगळसूत्राचे डिझाईन्स आवडले असतील तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि तुम्ही तुमच्या इथे जर कोण मंगळसूत्र गाठवत असेल किंवा ते बायका असतात ना, म्हणजे जास्त करून मुसलमान किंवा मोमेडियन ज्या लेडीज असतात त्या घरी अशा गाठवतात, तर त्यांना तुम्ही विचारू शकता तुमच्या इथे जर कोण असेल. किंवा सोनाराच्या दुकानाच्या बाहेर काही माणसं बसलेली असतात, ते सुद्धा गाठवून देतात. तर तुम्हाला माझे जर डिझाईन्स आवडले असतील तर सेम तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊन त्यांना तुम्ही दाखवून असं गाठवून घेऊ शकता. आणि कसं आहे माहिती आहे का, आपण थोडी सेविंग केली तरच आपल्या हातून काहीतरी होणार आहे. आय विश तुम्हाला पट्टीवाला तसं कधीतरी मंगळसूत्र करेल. माझं ते मला हवं आहे ते मंगळसूत्र, पण ते कसं आहे मला स्वतःच्या पैशाने घ्यायचं आहे. मला कोणाचेही पैसे घालून घ्यायचं नाही, माझ्या मेहनतीच्या पैशानेच मला ते घ्यायचं आहे. तर मी कधी ना कधी ते घेईन. तर मी आता थोडी इन्व्हेस्टमेंट यासाठी करते कारण की आजच्या रेटने सोनं खूप महाग होत चाललं आहे. आणि आपल्या मिडल क्लास लोकांना ते म्हणजे लगेच पैसे घेऊन आणि आपण लगेच सोनं घेऊ असं होऊ शकत नाही, कारण की आता सोन्याचे रेट खूप वाढत आहे. तर आपण छोटी इन्व्हेस्टमेंट करून पुढे त्याचं काहीतरी मोठं करू शकतो. तर हे होतं माझं मंगळसूत्र कलेक्शन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि कमेंट नक्की करा हे मंगळसूत्र कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं. धन्यवाद.